नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, पंचायत राजाचे मूल्यमापन करण्यासाठी डॅशची समिती नेमली होती. पंचायत राजाचे मूल्यमापन करण्यासाठी डॅशची समिती नेमली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 अशोक मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, डाळिंब या पिकाचे मिल उगमस्थान डॅशच्या देशात आहे. डाळिंब या पिकाचे मिल उगमस्थान डॅशच्या देशात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 इराण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, विरुद्धलिंगी नसलेली जोडी ओळखा. विरुद्धलिंगी नसलेली जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 वाघमुरळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पोलीस महासंचालक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, डोळा या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा. डोळा या शब्दाचा प्रतिशब्द खालील पर्यायातून ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 चक्षु हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो. पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 भरतपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजवले होते. या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजवले होते. तर ऑप्शन क्रमांक 4 संत गाडगे बाबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, अपूर्ण म्हण पूर्ण करा. वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. तर ऑप्शन क्रमांक 2 गाजराची पुंगी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा. आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे आहे. ब्रिक्स बँकेचे मुख्यालय कुठे असेल. तर ऑप्शन क्रमांक 3 शांघाय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, ओपेकचे मुख्यालय कुठे आहे. ओपेकचे मुख्यालय कुठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 व्हिएन्ना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पास करायचं आहे. प्रश्न क्रमांक 14, ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे. ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे. तर ऑप्शन क्रमांक 1 18 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे. स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यसूची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची बडतर्फी कोण करू शकतो. तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारसीनुसार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्केराइट आहे. खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायस्केराइट आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सुक्रोज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतीय आहारात विटॅमिन ए हे मुख्यत्वे कशापासून मिळते. भारतीय आहारात विटॅमिन ए हे मुख्यत्वे कशापासून मिळते. तर ऑप्शन क्रमांक 4 करोटीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे. सध्या निवडणूक आयोगाचे स्वरूप कोणत्या प्रकारातील आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 त्रिस्त आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते. राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते. तर ऑप्शन क्रमांक 4 35 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते. स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते. तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, संविधानातील
तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले जाते. संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्र डोलोमाईट चे साठे डॅश डॅश जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रात डोलोमाईटचे साठे डॅश डॅश जिल्ह्यात आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ व रत्नागिरी ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य डॅश डॅश आहे. अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले? खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्लाह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कायदे मंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने कोणता भाग राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला? 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने कोणता भाग राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 भाग 9 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र राज्य खाण मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य खाण मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी कोणी सुरू केला? विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी निधी कोणी सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 4 महर्षी कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महात्मा गांधींनी काँग्रेसच्या किती अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले? महात्मा गांधींनी काँग्रेसच्या किती अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले? तर ऑप्शन क्रमांक 4 1925 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? नेताजींच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 मेजर प्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कॅम्ब्रिज इंग्लिश वृत्तपत्र कोणाचे होते? कॅम्ब्रिज इंग्लिश वृत्तपत्र कोणाचे होते? तर ऑप्शन क्रमांक 1 मोहम्मद अली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 बारडोलीचा सत्याग्रह डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला. बारडोलीचा सत्याग्रह डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 वारली पेंटिंग साठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? वारली पेंटिंग साठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जव्हार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भाषावर प्रांतरचनेची मागणी कोणी केली? भाषावर प्रांतरचनेची मागणी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत. संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे भारताचे डॅश डॅश मानले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मुळशी सत्याग्रहामध्ये सहभाग झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा केली? मुळशी सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्यामुळे सेनापती बापट यांना किती वर्षाची शिक्षा झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 7 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही? श्यामप्रसाद मुखर्जी बद्दल काय खरे नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 दोन्ही योग्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते? पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते? तर ऑप्शन क्रमांक 2 25 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 राष्ट्रपती डॅश पदसिद्ध सभापती असतात. राष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? तर ऑप्शन
क्रमांक 3 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाची संबंधित नव्हती? पुढीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 4 काश्मीरचा डोंगरी राजा गुलाब सिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 इंडियन लीगची स्थापना कोणी केली? इंडियन लीगची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 शिशिर कुमार घोष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पंचहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? पंचहौद मिशन प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 न्या रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 243 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 पश्चिम घाटाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता? पश्चिम घाटाला समांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 NH17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 बासमती तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? बासमती तांदूळ संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रोडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या? उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या? तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा, मांजरा, काटेपूर्णा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रिया प्रकारची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 विंध्ययन खडक प्रणाली डॅश डॅश जिल्ह्यातच सापडते? विंध्ययन खडक प्रणाली डॅश डॅश जिल्ह्यातच सापडते? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 जळगाव जिल्ह्यात कोणत्या नावाने गरम पाण्याचे झरे आहेत? जळगाव जिल्ह्यात कोणत्या नावाने गरम पाण्याचे झरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 उपनदेव व सुपनदेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 द्विभाषिक राज्य कधी स्थापन करण्यात आले? द्विभाषिक राज्य कधी स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 नोव्हेंबर 1956 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रातील जव्हार थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील जव्हार थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 जायकवाडी मत्स्य वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्र किती टक्के आहे? महाराष्ट्र राज्यात जंगलाखाली क्षेत्र किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 21% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मालगुजारी हे आपले करेक्ट आन्सर. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कोणती नदी गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही? कोणती नदी गोदावरी नदी खोऱ्यांचा भाग नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भातसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 गाळाच्या मृदेस कोणती पिके होतात? गाळाच्या मृदेस कोणती पिके होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऊस, तंबाखू, हरभरा, तांदूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणकोणती भीमा नदीची डाव्या तीरावरील उपनदी आहे? खालीलपैकी कोणकोणती भीमा नदीची डाव्या तीरावरील उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुळा मुठा भामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18
ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात येते? ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागात येते? तर ऑप्शन क्रमांक 4 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची सीमेवर असणारी नदी कोणती? चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्याची सीमेवर असणारी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 किनवट अभयारण्य कोणत्या नदीच्या नावाने आहे? किनवट अभयारण्य कोणत्या नदीच्या नावाने आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 उत्तर कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? उत्तर कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वैतरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मांजरा पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 अक्राणी, अस्तंबा, तोरणामाळ या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? अक्राणी, अस्तंबा, तोरणामाळ या टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त ग्रामीण लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कोकणाची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? कोकणाची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 560 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 धारवाड खडक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही? धारवाड खडक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 विंध्ययन खडक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सापडते? विंध्ययन खडक महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सापडते? तर ऑप्शन क्रमांक 4 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या दोन नदीचे विभाजन झाले? सातपुडा पर्वतरांगामुळे कोणत्या दोन नदीचे विभाजन झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा व तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 तोरणामाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 छत्तीसगड राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? छत्तीसगड राज्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कोका अभयारण्य कुठे आहे? कोका अभयारण्य कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? मालेगाव पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्राच्या वायव्येस कुठले राज्य आहे? महाराष्ट्राच्या वायव्येस कुठले राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 हरिश्चंद्र डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात पसरलेले आहे? हरिश्चंद्र डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात पसरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फक्त अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्र सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणते पर्वतरांग जाते? महाराष्ट्र सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणते पर्वतरांग जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 शंभू महादेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रात कधीही विभाजन न झालेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात कधीही विभाजन न झालेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणती? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 अस्तंबा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? खालीलपैकी सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पुढील कोणत्या प्रशासकीय विभागात एकही औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? पुढीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात एकही औष्णिक विद्युत प्रकल्प नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न
प्रश्न क्रमांक 42 पहा, सातमाळा, अजिंठा आणि सातपुडा या पर्वतरांगेच्या दरम्यान डॅश डॅश नदी खोरे आहे. सातमाळा, अजिंठा आणि सातपुडा या पर्वतरांगेच्या दरम्यान डॅश डॅश नदी खोरे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वा, वैगई नदी डॅश डॅश पर्वतरांगेत उगम पावते. वैगई नदी डॅश डॅश पर्वतरांगेत उगम पावते. तर ऑप्शन क्रमांक 3 कार्डमम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 वा, महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही. महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा लागत नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वा, रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे. रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वा, कोणते शहर गोदावरी नदी किनारी आहे. कोणते शहर गोदावरी नदी किनारी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 नांदेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वा, मालवण हे सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. मालवण हे सागरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 वा, व्यग्र गणना दर किती वर्षांनी केली जाते. व्यग्र गणना दर किती वर्षांनी केली जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 4 वर्षांनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वा, जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते. जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते. तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वा, निजाम सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे. निजाम सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 मांजरा हे आपले करेक्ट आन्सर होईल.